महायुतीचे सर्व मित्रपक्षांचे आरपीआय सहित सगळ्या मित्रपक्षांचे उपस्थित असणारे आजी माजी पदाधिकारी ज्यांनी आता आपल्या सर्वांच्या साक्षीने पक्षप्रवेश केला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी निखिल गुंड, कैलासराव भोसले, त्यांच्याबरोबरचे असंख्य कार्यकर्ते, माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातले जमलेले प्रतिष्ठित मतदार, माऊली, माझे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, एकंदरीतच मला एका गोष्टीची आठवण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999ला स्थापना झाल्यापासून ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सोलापूर जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरभरून अशा प्रकारचं प्रेम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली. आताची परिस्थिती जरा वेगळी आहे. आपण इथून अनुक्रमांक 3 वर जे मशीन तुम्हाला येणार आहे, 1 का 2 मशीन, 1 मशीनवर पहिल्या 3ऱ्या क्रमांकावर आपल्या यशवंत तात्या मानेंचं नाव आहे आणि त्यांच्या पुढं त्यांचा फोटो असेल आणि घड्याळ असेल. त्या घड्याळाचं पवित्र बटन दाबण्याचं काम 20 तारखेला आपण सर्वांनी करावं ही पहिल्यांदा हात जोडून आपल्याला विनंती. शेजारच्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अनुक्रमांक 3 वरच मिनलताई साठे यांचं नाव आहे. महायुतीच्या त्या उमेदवार आहेत. घड्याळाचं त्यांचं चिन्ह आहे. त्याही माझ्या भगिनीला आपण त्या भागातल्या मतदार बंधू भगिनींनी तिथंही बहिणीच्या नात्याने त्यांना मत द्यावं, त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांना सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती देखील ह्या सभेच्या निमित्तानं त्या भागातल्या आणि इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना करतो. खरं तर आपल्या बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे. केंद्रातले लोक येत आहेत, विरोधी पक्षाचे येत आहेत, सत्ताधारी पक्षाचे येत आहेत, पंतप्रधान येत आहेत, त्याच्यामध्ये नितीन गडकरी आहेत, अमित शहा आहेत, बरेच जण येत आहेत. आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि निवडणूक आपल्या सगळ्यांच्या भवितव्याची आहे. यंदा सुदैवाने पाऊस काळ चांगला झाला, धरणं भरलीत आणि पाऊस चांगला झाल्यामुळं विहिरींना देखील पाणी आहे, बोरला देखील पाणी आहे. आम्ही त्याच्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला. बरेच दिवस माझ्या मनामध्ये होतं मोहोळकरांनो की आपल्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं वीज बिल माफ करायचं, त्यांना 0 बिल त्या ठिकाणी द्यायचं. आणि तो निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केला. योग कसा जुळून आला बघा. अर्थसंकल्प मांडला, योजना चांगल्या जाहीर केल्या आणि नेमकं पाऊस काळ देखील चांगला झालाय. निसर्गाने पण साथ दिलेली आहे. आता इथून पुढं बरेच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेत आम्ही. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने फटका बसला. 0.6% मतं महायुतीला कमी पडली, 0.6%, पण जागा खूप पडल्या. आणि त्याच्यामुळे मी खोलात गेलो किंवा काय कमी पडलं. त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की कांदा निर्यात बंदी आम्ही केली होती, आम्ही म्हणजे सेंट्रलनी. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला. नाशिक, फलटण, पुणे, सातारा, सोलापूर ह्या सगळ्या बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक आहे. तो तिथं नाराज झाला, त्यांचे भाव पडले. त्याच्यानंतर ते संविधानाचा मुद्दा काढला. म्हणले अब की बार 400 पार. कशाला 400 पार पाहिजे. ह्यांनी एक अशी नीती वापरली की आमच्या मागासवर्गीय समाजाला असं भासवलं की 275 जागा आल्या तरी बहुमत होतंय, 300 जागा 2दा आलेल्या आहेत, बहुमत तर आहे. 400 पार ह्याच्याकरता पाहिजे. ह्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, ह्यांना आरक्षण काढायचं आहे, ह्यांना त्या बाबतीमध्ये घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि म्हणून त्यांना 400 पार पाहिजे. हा त्यांनी जो फेक नरेटिव्ह सेट केला तो इतका परफेक्ट बसला की बरेचसे जवळचे कार्यकर्ते देखील म्हणायला लागले की दादा, यावेळेस आमचा मागासवर्गीय समाज जरा वेगळ्या विचारामध्ये आहे. आणि त्याचं कारण हे होतं, खोटं कारण होतं पण होतं. आणि
संविधानाचा आदर आपण 140 कोटी जनता करतोय. त्या न्यायदेवतेची डोळ्यावरची पट्टी काढून टाकली. तिच्या हातात तराजू आहे आणि दुसऱ्या हातात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दिलेलं आहे. ही आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला, पण तो निर्णय पोहोचेपर्यंत वेळ लागला. आता आम्ही संविधान भवन पहिल्यांदा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि नंतर तालुक्याच्या ठिकाणी करतोय. तुम्ही पहा की संविधानाशिवाय आपला भारत एक संघ राहू शकत नाही, जातीय सलोखा निर्माण होऊ शकत नाही, समविचारी लोकांना एकत्र ठेवू शकत नाही, सेक्युलर विचारधारा पुढे नेऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे संविधान बाबांनो फार महत्वाचं आहे. त्याच्याकरता आपल्याला एक अतिउत्तम अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी दिलंय. त्याचा आपण आदर आजही करतोय, उद्याही करणार. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुणीही धक्का लावू शकत नाही. त्याच्यावर ती आता गोष्ट डोक्यातनं काढा. कांदा निर्यात बंदी उठवली, भाव चांगले, ती गोष्ट डोक्यातनं काढा. माझ्या मुस्लिम समाजाला तर असं का सांगितलं, एक CAA कायदा आहे, तो कायदा कशाकरता केला? आपल्या देशातले लोक बाहेरच्या देशामध्ये जाऊन स्थायिक झाले, सिटिझनशिप घेतली आणि काहीतरी प्रसंग असा उद्भवला 40 वर्षांनी, 50 वर्षांनी, 60 वर्षांनी की त्यांना त्यांच्या मायभूमीत म्हणजे आपल्या भारतात यावंसं वाटलं. तर कुठला कायदा नव्हता. युक्रेनला युद्ध चालू आहे, रशियाला युद्ध आहे, पॅलेस्टाईनला युद्ध आहे, इस्रायलला युद्ध आहे, मध्ये श्रीलंकेत गडबड झाली, बांगलादेशमध्ये गडबड झाली, तिथले पंतप्रधानाला तिथनं पळून लावलं, श्रीलंकेच्या राष्ट्रपतीला पळून लावलं, काही बाहेरच्या भागात होतं. त्याच्यामुळं तिथं अराजकता माजते. आपल्या लोकांना जीवन जगणं असह्य होतं. त्या लोकांना परत आणण्याच्या करता हा CAA कायदा आणला. ह्या विरोधकांनी काय सांगितलं अल्पसंख्याक समाजाला? अरे हे महायुतीवाले तुमच्या विरोधात आहे, हा कायदा केलाय तुम्हाला सगळ्यांना गोळा करणारे म्हणले आता, आणि पाकिस्तान आणि बांगलादेशला पाठवणार. यांच्या कुणी सांगितलं होतं? पण ते त्यांना सांगितलं. आणि संविधानाच्या बाबतीत असंही सांगितलं, अबकी बार 400 पार झाल्यानंतर हिंदू राष्ट्र घोषित करणार आहे आणि फक्त हिंदूंनाच मताचा अधिकार, बाकीच्यांना नाही. असं सगळं घाबरून सोडलं. आणि त्याच्यामुळं त्यावेळेस अक्षरशः माझा मागासवर्गीय समाज, माझा आदिवासी समाज, माझा अल्पसंख्याक समाज यांनी आमच्यापासून दुरावा निर्माण केला. माझी त्या सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहोत. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जातो. आमच्यामध्ये जातीय सलोखा ठेवतो. कुठेही जातीय त्या ठिकाणी अंतर पडू नये, दरी निर्माण होऊ नये, ह्याकरता आम्ही काम करतो. मधी एक नेते आले, एका राज्यातले मुख्यमंत्री होते, आणि त्या ठिकाणी घोषणा केली, बटेंगे काय कटेंगे तो बटेंगे ना, बटेंगे तो कटेंगे, हा असली काहीतरी घोषणा केली. मी त्यांना सांगितलं ही घोषणा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला चालणार नाही. त्यामध्ये आम्ही सगळे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी पुढे चाललो. रयतेचं हिंदवी स्वराज्याचं स्थापना केली, त्यावेळेस रयतेचं राज्य केलं. रयतमध्ये सगळे आले, सगळे, आणि ह्या हिंदुस्थानला पुढे नेण्याचं काम, हिंदवी स्वराज्याला पुढे नेण्याचं काम हे छत्रपतींनी केलं, शिवाजी महाराजांनी केलं, नंतर छत्रपती संभाजीराजांनी केलं. हा इतिहास कोणी नाकारू शकत नाही. त्याच्यामुळं माझ्या अल्पसंख्याकांना मला सांगायचं, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, कोण तुम्हाला काही करू शकत नाही. आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही. आम्ही फार चांगल्या चांगल्या योजना आणल्या. यावेळेस तुम्हाला अल्पसंख्याक विभागाला पण निधी दिला. मी सगळ्या आमदारांना अल्पसंख्याक विभागाच्या करता माझ्या शादीखाना असेल, त्या ठिकाणी उर्दू शाळा असेल, तिथं दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायचं असेल, तिथं अजून काही त्यांना त्या समाजाच्या करता काम करायचं असेल तर त्यांना निधी देण्याचं काम आम्ही राज्य सरकारच्या मार्फत केलं. बजेटमध्ये 1000 कोटी रुपयाची तरतूद केली
मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटीची तरतूद केली, भागभांडवल वाढवलं, 50 कोटीची गॅरंटी होती राज्य सरकारची, ती 500 कोटी रुपयापर्यंत केली. मदरसांचा पगार 6000 होता तो 16000 केला, 8000 होता तो 18000 केला. त्याच्यामध्ये माझ्या अल्पसंख्याकांच्या मुलामुलींना 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी कर्ज मिळत होतं, ते 20 लाखापर्यंत मर्यादा वाढवली. त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या बाबतीत जवळपास आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यातून जर आपण या समाजाच्या करता काही दिलं नाही तर कारण नसताना समाजाला कुठंतरी आम्हाला दुर्लक्ष केलं जातं, अशा प्रकारची भावना त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून अर्थसंकल्प सादर करत असताना त्या बाबतीत जवळपास आम्ही सगळ्यांनी 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 त्या बाबतीत देण्याचा निर्णय जवळपास आपल्या राज्यामध्ये शिकणाऱ्यांना त्या ठिकाणी घेतला. ह्या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत, आम्ही नुसते बोलणारे नाही. मी तर यावेळेस सोशल इंजिनिअरिंग केलं, त्या बाबतीत देण्याचा निर्णय जवळपास आपल्या राज्यामध्ये शिकणाऱ्यांना त्या ठिकाणी घेतला. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तिकीट वाटे बोलणार असताना मी तर यावेळेस 60 जागा आल्या, त्याच्यामध्ये मी 10% जागा ह्या माझ्या मुस्लिम समाजाला दिल्या. हसन मुश्रीफ, त्याच्यामध्ये नवाब मलिक, जिशान सिद्दीकी, नजीब मुल्ला, शेख आणि सना मलिक, 6 जणांना मी तिकीट दिली. मध्ये यशवंताला विचारा, 2 जागा मला विधान परिषदेच्या आल्या, त्याच्यात विधान परिषदेमध्ये एक पण अल्पसंख्याक आमदार नाही. माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं, मी ताबडतोब, काँग्रेसने नाही केलं, इतरांनी केलं नाही, पण मी इद्रिस नायकवाडी आमच्या मिरजचे, त्यांना तिथं आमदार केलं. त्यांना विचार आमदार केलं की नाही. आम्ही नुसतं बोलत नाही, आम्ही कृती करतो. त्याच्यामुळं माझ्या अल्पसंख्याक समाजाला विनंती आहे, तुम्ही सगळ्यांना एकाच चष्म्यातनं बघू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुजनांचा आदर करणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा, समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देणारा अशा प्रकारचा हा पक्ष आहे. आणि आम्ही तुम्हालाही बरोबर घेऊन जातोय, हे आम्ही कृतीतनं त्या ठिकाणी दाखवलं. एवढंच नाही, मी महिलांना पण 10% जागा दिल्या उमेदवार म्हणून. त्याच्यातल्या एक आपल्या मिनलताई साठे, दुसऱ्या आदित्यताई तटकरे, त्या ठिकाणी तिसऱ्या आमच्या सुलभा खोडके यांच्याबरोबर त्या आमदार होत्या, त्या ठिकाणी सरोज आहिरे, ती आमच्याबरोबर आमदार होत्या, त्या आमच्याबरोबर. अशा 10% जागा त्यांना दिल्या. त्याचबरोबर माझ्या मागासवर्गीय समाजाला त्यांनाही 12.5% जागा दिल्या. इथं यशवंताला दिली, तिकडं फलटणला सचिनला दिली, तिकडं पिंपरीला अण्णा बनसोडेला दिली, उदगीरला संजय बनसोडेला दिली, तिकडं बडोलेला विदर्भात दिली. त्याच्यानंतर अजून कुणाला दिली, अजून एक कोणतरी, लहू कानडे, श्रीरामपूर विद्यमान आमदार होते, त्यांच्यावर अन्याय झाला. साहित्यिक, कवी, लेखक, परंतु त्याला अचानक काँग्रेसने नाकारलं. काय काँग्रेसच्या मनात आलं, नाकारलं. चांगला व्यक्ती आज तिथं निवडून येईल. मी परवा श्रीरामपूरला सभेला गेलो होतो. आम्ही मागासवर्गीयांना पण न्याय दिलाय, आम्ही आदिवासींना पण न्याय दिला. आदिवासी पण 12.5% मी घेतले. ह्या पद्धतीनं आम्ही चाललोय, आम्ही आमचं काम केलेलं आहे. माझी मोहोळकरांना विनंती आहे की तुम्ही मागं 5 वर्षापूर्वी यशवंत मानेला राजन पाटलांच्या पाठिंब्यामुळं, त्यांच्या मदतीमुळं पाठवलं. यशवंतानेही 5 वर्ष चांगलं काम केलं, तरी यशवंताला 5 वर्षात 2 वर्ष त्याची वाया गेली. 1 वर्ष सत्ता नव्हती, आम्ही विरोधी पक्षात होतो, सगळ्या आमच्या कामाला स्टे मिळालेला होता. आणि दुसरं 1 वर्ष पूर्ण
आमचं करोनामध्ये गेलं. माणसं जगवण्याचं काम आम्ही करत होतो, माणसाला ऑक्सिजन देण्याचं काम करत होतो. लोक 2-2 वाजता फोन करायची, दादा इथला ऑक्सिजन संपलाय, टँकर पाठवा, टँकर पाठवा. आम्ही रातोरात टँकर पाठवायचो, रेमडेसिवीर द्यायचो, वॅक्सिन द्यायचो, व्हेंटिलेटर द्यायचो, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स द्यायचो, जम्बो हॉस्पिटल करायचो, बेड त्या ठिकाणी निर्माण करायचो, पॅरामेडिकल स्टाफला बरोबर घेतलं, पोलिसांना बरोबर घेतलं, डॉक्टरांना बरोबर घेतलं, नर्सेसला बरोबर घेतलं. आणि एवढा मोठं संकट आजाराचं माणसं अनेकांच्या घरातली आपल्याला सोडून गेली. त्या सगळ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण मला हेही तुम्हाला सांगायचं आहे की बाबांनो, त्याच्यातनं तुमच्या माझ्या महाराष्ट्राला वाचवण्याचं काम, मी तर सकाळी 8 वाजता जाऊन मंत्रालयात बसायचो, कुणी यायचं नाही, मोहोळकरांनो एक यायचा नाही. मला उलट काही मंत्र्यांनी, मी नावं नाही सांगत, म्हणले दादा कशाला मरायला निघाला. म्हणलं का रे, अप्पाट भरून वर जाल. अरे म्हणलं आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे, जबाबदारीतनं पळून जाणारी माणसं आपण नाही. आपण त्या ठिकाणी समोर गेलं पाहिजे. जर मंत्रालय बंद पडलं तर उद्या जिल्हा बंद पडेल, तालुका बंद पडेल. बाकीचे अधिकारी म्हणतील अरे तिथंच कोण बसत नाही तर आम्ही का करायचं. तिथनं मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे कलेक्टर असतील, SP असतील, CO असतील, त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, DHO असतील, सगळ्यांशी संपर्क साधायचो. कुठं आमदारांचे निरोप आले, इथं असं घडलं, ताबडतोब त्या ठिकाणी आपण मदत करायचो. ह्याच्यातून आम्ही महाराष्ट्राला काढलं. आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही नुसते बोलणारे नाही, आम्ही बोलगेवडे नाहीत, आम्ही कृती करणारे. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष ह्याच्यात गेली. राहिलेल्या 3 वर्षात किती दिले? 3,500 कोटी रुपये दिले. 3,500. घास नाही घास, हे येड्या गावळ्याचं काम नाही. आता पुढच्या वेळेस त्या ठिकाणी निवडून द्या. पुढच्या वेळेस निवडून दिलं तर 5 वर्षाच्या करता तुमच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता तरी 3,500 कोटी रुपये दिले. पुढच्या वेळेस 4,000 कोटी रुपये देतो. इथल्या विकास कामाला 4,000 कोटी. तुमचे रस्ते, तुमचे विजेचे प्रश्न, तुमचे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, शेतीच्या पाण्याचे प्रश्न, हे अजिबात त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळसह माढा तालुक्यातल्या जनतेच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेला शेवटी आचारसंहिता लागायच्या आत राजन मालकाचा फोन यायचा, यशवंताचा फोन यायचा, दादा काहीतरी करा, दादा काहीतरी करा. म्हणजे ही म्हणायचा दादा काहीतरी करा, ती मालक म्हणायचा करतो की नाही. याला म्हणलं इल्लच भारी चाललंय, पण मी म्हणलं नाही करत जा. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं मालक काळजी करू नका, आता ही शेवटचीच ही निवडणूक आहे. आता 2029ला मतदारसंघाची फेररचना होणार आहे, आरक्षण बदलणार आहे. त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका. यशवंता तर तिकडंच झोपायला होता, पहाटेच यायचा. आणि मित्रांनो 772 कोटीच्या सुप्रमाला मान्यता दिली. 772 कोटी. त्यामध्ये ह्या निर्णयामुळं माझ्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर, देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाची वाडी, चिखली या 9 गावांना सिंचनाचा लाभ त्या ठिकाणी होणार आहे. आणि मोहोळ तालुक्यातील ह्या उपसा सिंचन योजनेमुळं 24 तर माढा तालुक्यातील 3 गावातील 12,900 हेक्टर क्षेत्र म्हणजे गडीभर 13 धरा म्हणजे 13 26, 26 आणि 6.5 32,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 32,500 एकर हे असं तसं काम नाहीये. या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने सुप्रमा 722 कोटी 19 लाखाला दिली. तृतीय सुप्रमा अहवालाने नव्याने समावेश केलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगरसह 9 गावातील जवळपास 4,000 हेक्टर म्हणजे 10,000 एकर सिंचनाखाली येणार आहे. हे तुम्हाला मागच्या कुठल्या तरी सभेमध्ये कुठे गेले मला
हे तुमच्या कुठल्या सभेत मी सांगितलं होतं की मी हे करून देईल. 10,000 मी शब्दाचा पक्का आहे. दिलेला शब्द मी पुरा करतो आणि वचनपूर्तीचं काम करतो. आम्ही आमचं काम केलेलं आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा महायुतीचा अजेंडा आहे. आम्हाला महिलांना दिलेलं जे काही लाडकी बहीण योजना, त्याला काही काही महिलांना तर त्यांची सुरुवात झाली नाही. दिवाळीला एकदम 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळाले की नाही? 7,500. काहींना पहिले 3 मिळाले, नंतर 1.5 मिळाले, नंतर 3 मिळाले. काहींना पहिले 3 आणि नंतर 4.5 मिळाले. 7,500 रुपये जी माझी महिला खुरपणीला जाते, रोजगार हमीवर जाते, कष्ट घेते, त्या ठिकाणी संसार करते, तिच्याकडे कुणी सगळे दुर्लक्ष करतात. अशा महिलेला झाडू पोछा करते, धुणं भांडी करते, स्वयंपाक करते, अशा महिलांकडे कुणी लक्ष देत नव्हते. आणि त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने तुम्हाला ही योजना दिली. विरोधक ओरडत होते, अरे ह्यांच्याकडे पैसा नाही आणि कसले पैसे देणार आणि पैसे येणार नाही. अरे तुम्हाला कोणी सांगितलं नाही देणार? महिलांना विचारा पैसे मिळाले का नाही. काही पण बोलायचं, खोटं बोलायचं, दिशाभूल करायची. पहिल्यांदा विरोध केला, कोर्टात गेले, स्टे आणण्याचा प्रयत्न केला, सगळे प्रकार केले. महिलांनो, माय माऊलींनो, बहिणींनो, हे असली लोक आहेत ती. आता त्यांचा विचार करायचा नाही. ह्या योजना तुम्हाला पुढे 5 वर्ष चालवायच्यात. तुमचं 3, 5, 750 लाईट बिल पुढे 5 वर्ष आपल्याला शून्य ठेवायचं आहे. तुमचा दुधाचा दर हा 5-7 रुपये वाढवलाय. त्याला तिथं जेव्हा दुधाचा दर अडचणीत येईल तेव्हा शासनाकडनं मदत करायची. गोरगरिबांच्या मुलींना फुकट कॉलेजचं शिक्षण त्या ठिकाणी द्यायचं. पूर्वी 50% होते, आता 100% त्या ठिकाणी मोफत केलेलं आहे. आणि 3 गॅस सिलेंडर द्यायचे. ह्या सगळ्या योजना चालू ठेवायच्या असतील तर बांधवांनो, माय माऊलींनो, एक काम करावं लागेल. ते तुमच्या हातात आहे. उद्याच्या 20 तारखेला मतदानाला जाल त्यावेळेस 3 नंबरला घड्याळाची खुणे घड्याळाची त्याचं बटन दाबायचं. इथं पण घड्याळ आहे. आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून मिनलताईंचं पण घड्याळ आहे. त्यांचाही नंबर 3च आहे. तिथं आपल्या मित्र, नातेवाईक, परिचितांना त्याच गोष्टी सांगाव्यात. शेवटी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं.